धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमधील गैरव्यवहाराला एबीपी माझानं वाचा फोडल्यानंतर मोठी खळबळ उडाली। सरकारचे कोट्यवधी रुपये लाटल्याच्या आरोपांवरून 25 शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आणि संबंधितांवर कारवाईचे लेखी आदेशही देण्यात आले। तरीही स्पष्ट आदेश असताना संचालकांनी पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देत मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या निर्णयामागे राजकीय वरदहस्त असल्याचीही चर्चा रंगली आहे। राजकारण्यांनो आणि शाळा टाकून शाळेचा धंदा करणाऱ्या कुत्र्यांनो, भाडखाऊ अधिकाऱ्यांनो, तुमच्यापेक्षा बुधवार पेठेत केला जाणारा तो वेश्या व्यवसाय आहे ना, तो व्यवसाय या तुमच्या व्यवसायापेक्षा लाखो पटीने चांगला आहे। ते कष्टाचे तरी त्यांच्या पैशात भाडखाऊ कुत्र्यांनो, तुम्ही धनगर समाजाची फसवणूक केली, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचं रक्त पेलायत रे बाबांनो, धनगर समाजाचं गोरगरीब भोळ्या बाबड्या धनगर समाजाचं साल्यांनो। आणि अजून वरनं या 25 ज्या शाळा आहेत त्यांच्या मान्यता रद्द केल्यात, त्यांना अजून मान्यता द्यायचं बघताय तुम्ही साल्यांनो, तुमच्या बापाची पेंड आहे का? या 25 शाळांनी धनगर समाजाची फसवणूक केली, या शाळांना परत कधीच मान्यता द्यायची नाही। जर समजा सरकारला 3 कोटी धनगर समाजाच्या रोषाला सामोरं जायचं नसेल तर, आणि रोषाला सामोरं जायचं असेल तर यांना मान्यता देऊन टाका, मग बघू तुम्ही आहेत आणि आम्ही आहेत। जय मल्हार।